आपण आता अंजनवेलच्या टाळकेश्वर मंदिरात आलेलो आहोत। हे अतिशय उंचावरचं असं देवस्थान आहे। खूप जुनं देवस्थान आहे हे। दूरदूरची लोक इथे टाळकेश्वराच्या दर्शनाला येतात। माझ्याबरोबर ऋग्वेद महाडिके हाय का? रोनित महाडिके आणि तेच म्हणतोय मी। ऋग्वेद आणि रोनित रुद्र पण आहे आमचा। हे टाळकेश्वराचं मंदिर। आपण टाळकेश्वराच्या मंदिरात जाऊया, देवाचं दर्शन करूया। तर आता आपण जातोय प्रवेश करायला। लेट्स गो। दुपारच्या वेळेस घंटी नाही वाजवायची। इकडे एकदम सुंदर महादेवाची पिंडी आहे। कितीतरी अनंताची फुलं आहेत, कितीतरी। बापरे बघ, किती अनंताच्या फुलांचा ढीग घातलाय। खूप सारे इकडे आनंदाचं झाड। आईला खूप आवडतं। तर आपण आता रोनित तुम्हाला माहिती सांगतो तोपर्यंत। हे महादेवाचं घर आहे जे एकदम पूर्वीमध्ये बनवलं। आणि ही जागा आहे अंजनवेल। एक फनी सीन झाला आता। पाडकता इथे खूप उंच ठिकाण आहे। तुम्ही बघू शकता इकडनं वरून छान अंजनवेलचा समुद्र दिसतो। आपण ती टोक दिसतो, ती शिवाजी महाराजांची टकमक टोक आहे। इथे पूर्वीच्या काळी जर कोणाला शिक्षा द्यायची असेल तर या टकमक टोकावरून ढकललं जायचं असं म्हटलं जातं। आणि इथे वरून पहारा दिला जायचा। आता इथे वरती मोठं लाईट हाऊस झालेलं आहे। ते इकडनं बाहेरून येणाऱ्या बोटी, शत्रूंच्या बोटी किंवा आपल्या बोटी, कोण येते ते कळायचं। ते बघा तिकडे एक लाईट हाऊस एकदम स्ट्रेट दिसतं। नाही ते वेगळं आहे, आपलं लाईट हाऊस इकडे वरती। तिथे आपण जाणार आहोत लाईट हाऊसला। आणि हा आहे अंजनवेलचा छान समुद्र। आता आपण वरच्या बाजूला आहोत। इकडे उजव्या बाजूला आपण पाहतो त्या साईडला गाव वसलेलं आहे। तिकडे एकदम हे आहे टकमक टोक। टाळकेश्वर फार जुनं मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे। रोनित माहिती सांगतो। हा रोनित सांग। हे शिवकालीन आहे आणि बाहेर आपण बघितलं तर खूप सारे वडाचे पेड़ आहेत, झाड आहेत, वडाची झाड। आणि इकडे बसायला हे चाफ्याचं झाड आहे। हे बसायला पण आणि इकडे खूप सारे सुंदर सुंदर वस्तू आहेत, जसं की हे वाला खंबा, हे वडाचं झाड, छान सुंदर सुशोभीकरण केलंय मंदिराचं। इकडे खूप सारे सुंदर तर हे आहे टाळकेश्वर, अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण अंजनवेलचं। प्रत्येकाने भेट द्या। मी आणि रोनित तुम्हाला इथे इन्व्हाइट करतो, जरूर या। आणि तुम्हाला कसं जायचं, कुठे राहायचं माहिती हवी असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद। फोन नंबर आहे 9920907680 आणि आम्ही आता पण जंगलात आहे। थँक्यू। थँक्स फॉर वॉचिंग।